मंडळी नमस्कार. सकाळी उपाशी पोटी तीळ आणि जवस खाण्याचे आपल्या शरीराला आणि मनाला होणारे शास्त्रोक्त फायदे सविस्तर सांगणार आहे. मित्र हो, हे तीळ आणि जवस कशा पद्धतीनं किती प्रमाणामध्ये किती दिवसासाठी खायचंय, कोणी नाही खायचं, खात असताना नेमकी काय काळजी घ्यायची याबद्दल मी तुम्हाला सविस्तर शास्त्रीय माहिती समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. विनंती असेल की प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र आवर्जून नीट लक्ष देऊन समजून घ्या आणि आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे तीळ आणि जवस खायला सुरुवात करा. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मंडळी सगळ्यात सुरुवातीला पाहूया, जवसामध्ये असं काय आहे जे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या फायदा देणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जवसामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात, जे आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अतिशय वरदान ठरतात. कारण या ओमेगा 3 फॅटी ऍसिडच्या स्वरूपामध्ये अल्फा लिनोलेइक ऍसिड नावाचा जो घटक या जवसामध्ये आहे, याच्यामुळे आपल्या रक्तातील खराब चरबी, ट्रायग्लिसराईड, एलडीएल नावाचं जे लिपिड आहे ते कमी होतं. परिणामी आपल्या रक्तामध्ये रक्ताच्या किंवा चरबीच्या गाठी होण्यापासून बचाव होतो. संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या एकदम ताज्या तवान्या होतात. त्यांच्यामधून वाहणारं रक्त अतिशय चांगल्या मोकळेपणानं वाहतं आणि संपूर्ण शरीरातील सगळ्या अवयवांना चांगला रक्त पुरवठा होतो. हृदयविकाराचा धोका देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी या जवसाच्या नियमित सेवनामुळे आपल्याला होणार आहे. एवढंच नाही तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होणार आहे, कारण याच्यामध्ये सॉल्युबल इनसॉल्युबल नावाचे फायबर असतात. जेव्हा तुम्ही जवस अशा पद्धतीने सकाळी उपाशी पोटी घेता तेव्हा दिवसभरामध्ये खूप चांगल्या प्रकारे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी याच्यामुळे मदत होते. किंवा जवसाची चटणी जर तुम्ही जेवणातून अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे घेत असाल तर याच्यामुळे देखील तुमच्या आहारामध्ये असणारे इतर जे कार्बोहायड्रेट आहेत, जे रक्तातील साखर वाढण्यासाठी जबाबदार ठरणार आहेत, त्यांच्यावर देखील कंट्रोल करण्याची ताकद जवसामध्ये असणाऱ्या फायबरमध्ये आहे. पुढचा महत्वाचा फायदा, याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे. कारण जवस तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा घेता तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं. एवढंच नाही तर पोट लवकर भरल्याची भावना होते, खूप जास्त वेळ पोट भरल्यासारखं राहतं, खावखाव होत नाही, अनावश्यक क्रेविंग तुम्हाला होत नाहीत आणि परिणामी तुमच्या वजनावरती कंट्रोल करण्यासाठी याच्यामुळे मदत होते. कारण याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन सुद्धा असतात आणि इतर खनिज देखील असतात, ज्याच्यामुळं आपल्या शरीराला एक नैसर्गिक तंदुरुस्ती येते आणि वजन कमी होऊन आपण खूप चांगल्या प्रकारे तंदुरुस्त आणि फिट होण्यासाठी मदत होते. शिवाय पचन संस्थेच्या आरोग्यासाठी एक नंबर मानलं जातं. मगाशीच मी म्हणालो याच्यामध्ये सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर असतात. याच्यामध्ये असणारे जे इनसॉल्युबल फायबर आहे ते शौचास चांगली तयार होण्यासाठी मदत करतं, कारण हे इनसॉल्युबल फायबर पाणी धरून ठेवतं आणि पाणी धरून ठेवलं की शौचास कधीही कडक होत नाही, मऊ होते. आतड्याच्या हालचाली व्यवस्थित चांगल्या राखल्या जातात. एवढंच नाही तर या जवसामुळे आपल्या आतड्यामध्ये प्रीबायोटिक किंवा प्रोबायोटिक अशा पद्धतीचे गुणधर्म म्हणून देखील काम होतं. कारण आपल्या आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या पचनासाठी महत्वाचे असणारे जंतू असतात आणि हे जंतू जर खूप चांगल्या प्रकारे तिथं वाढीस लागले, त्यांचं पोषण चांगलं झालं तर पचन शक्ती एकदम नंबर 1 काम करते. पोटामध्ये गॅस होणं असेल, अपचन होणं असेल, भूक न लागणं असेल, जेवल्यानंतर मळमळ उलटी होणं असेल, जेवल्यानंतर संडासला जावं लागणं असेल किंवा पित्ताचा कितीही भयंकर त्रास तुम्हाला असू द्या, अशा पद्धतीनं जर तुम्ही जवस आणि तिळाचा जर तुमच्या आहारामध्ये समावेश दररोजचा केला तर खूप चांगले रिझल्ट पचन संस्थेच्या कुठल्याही समस्येसाठी तुम्हाला होऊ शकतात. एवढंच नाही तर या जवसामध्ये असणारे जे फायटो इस्ट्रोजन आहेत ते आपल्या रक्तातील शरीरातील हॉर्मोनल बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे राखण्यासाठी मदत करतात. स्त्रिया असतील तर त्यांच्यामध्ये मासिक पाळीच्या समस्या असतात, पीसीओडी पीसीओएस सारखे आजार असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मासिक पाळी खूप कमी होते, खूप जास्त होते किंवा खूप लवकर येते, खूप उशिरा होते. यावर देखील कंट्रोल करण्यासाठी याच्यातले फायटो इस्ट्रोजन खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या मदत करणार आहे. तर याच्यामध्ये असणारे जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत ते आपल्या मेंदूचं विकास चांगला होण्यासाठी, मेंदूचं काम चांगलं होण्यासाठी मदत करणार आहे. शिवाय लहान
मुलं जर तुमच्या घरामध्ये असतील, त्यांना जर तुम्ही रोज अर्धा चमचा मी सांगितल्याप्रमाणे जवस खायला दिले तर त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होण्यासाठी मदत होते. शिवाय डोळ्याच्या आरोग्यासाठी वरदान मानले जातात. जर तुमचे डोळे सतत कचकच करत असतील, डोळ्यामध्ये सतत कोरडेपणा येत असेल किंवा डोळे दुखत असतील, डोळ्यामध्ये अशक्तपणा सारखा येत असेल, थोडं जरी बघितलं, थोडं जरी काम केलं, वाचलं किंवा मोबाईल बघितला, लगेच डोळे तुमचे गळून थकून आल्यासारखं वाटत असतील, तर त्याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम या तिळाच्या आणि जवसाच्या नियमित सेवनामुळे तुम्हाला होणार आहे. शिवाय प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होणार आहे, कारण याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळी खनिजे आहेत, झिंक आहे, कॉपर आहे, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, आयरन आहे, हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या एकूण प्रतिकार शक्तीला मजबूत करणार आहेत. त्यामुळे असलेले आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी आणि भविष्यात आजार होऊच नाही यासाठी देखील हे जवस आपल्याला खूप चांगली मदत करणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया तिळामध्ये असं काय आहे जे आपल्या शरीरासाठी अत्यंत वरदान ठरणार आहे. तिळामध्ये एक महत्वाचा घटक तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तो म्हणजे कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला हाडांच्या संबंधात, सांध्याच्या संबंधात किंवा स्नायूच्या संबंधात काही आजार असतील तर ते दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. सांध्यातलं वंगण वाढण्यासाठी, हाडं जी ठिसूळ झालेली आहेत, खूप लवकर फ्रॅक्चर होणारी आहेत किंवा जी दुखणारी आहेत, ठणठण करणारी आहेत, ती कमी होण्यासाठी मदत होणार आहे. कारण याच्यामध्ये नैसर्गिक प्लांट बेस्ड प्रोटीन तर आहेतच आहेत, शिवाय कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं आपल्या संपूर्ण शरीरातील हाडं आणि सांधे तंदुरुस्त राहण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणामध्ये आहे, त्यामुळं बीपी म्हणजे रक्तदाब कंट्रोल होण्यासाठी मदत होणार आहे. मॅग्नेशियम काय करतं, तुमच्या रक्तवाहिन्यांना प्रसरण पावण्यासाठी मदत करतं. ज्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्तदाब वाढतो, तो रक्तदाब खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी याच्यातलं मॅग्नेशियम आपल्याला मदत करतं. एवढंच नाही तर तिळामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर देखील आहेत, ज्याच्यामुळे रक्तातील खराब चरबी, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, एलडीएल जसं जवसासारखं आहे, तसंच तिळामुळे देखील सुद्धा कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, खराब चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय याच्यातलं सुद्धा फायबर आपल्याला पचन शक्ती चांगली ठणठणीत ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तीळ खाल्ल्यानंतर लागलीच ऊर्जा मिळते. तिळामध्ये स्निग्धता आहे आणि ही स्निग्धता शरीरामध्ये कुठेही कोरडेपणा आणू देत नाही. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरडेपणा येतो, तेव्हा तिथं वात निर्माण होण्याची शक्यता असते आणि हा वात देखील कमी करण्याची ताकद या जवसाच्या मध्ये आणि तिळाच्या मध्ये असणारे जे चांगलं तेल आहे, जी चांगली चरबी आहे, जी चांगलं फॅट आहे, गुड फॅट आपण म्हणतो, त्याच्यामुळे होणार आहे. त्यामुळं कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही सांध्यामध्ये कोरडेपणा अजिबात होणार नाही. आतड्यामध्ये कोरडेपणा होऊन कधीही शौचास कडक होणार नाही, मऊ होईल, कधीही बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला होणार नाही. या तिळामध्ये व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B3 आणि व्हिटॅमिन B6 असल्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम चांगलं सुधारणार आहे. आणि जेव्हा मेटाबॉलिझम सुधारतात तेव्हा शरीरातल्या प्रत्येक पेशी व्यवस्थित काम करतात, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्या आजारी पडण्यापासून बचाव होतो. आजारी असतील तर लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील खूप चांगली मदत होते. एवढंच नाही तर तिळामध्ये आयरन म्हणजेच लोह खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं तीळ आणि जवसाचं सेवन करणार, तेव्हा तुमच्या रक्तामध्ये असणाऱ्या ज्या लाल रक्तपेशी असतील, हिमोग्लोबिन असेल, हे खूप चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे कधीही तुम्हाला अॅनिमिया, रक्तक्षय होणार नाही. महिलांच्या मध्ये मासिक पाळीतून जास्तीचा रक्तस्राव जातो, वाढीच्या वयातली मुलं असतात किंवा अजून काही कुठल्याही दुर्धर आजारामधून उठला असाल तुम्ही, कुठली सर्जरी झाली असेल खूप मोठी, तर अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये रक्त कमी होण्याची शक्यता असते आणि हे पुन्हा भरून यावं म्हणून नैसर्गिकरित्या हे तीळ, याच्यामध्ये असणारं आयर्न आपल्याला मदत करणार आहे. शिवाय तिळामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी आहे, प्रोटीन तुलनेनं जास्त आहेत आणि हेल्दी फॅट सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळं रक्तातील साखरेवरती देखील नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला तीळ खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत. मग तुमची जेवणाआधीची साखर असेल, जेवणानंतरची साखर असेल किंवा HbA1c नावाची साखर असेल, जर नियमित तुम्ही सेवन केलं याचं सकाळी उपाशीपोटी मी सांगितल्याप्रमाणे, तर शुगर देखील कंट्रोल होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. जर तुम्हाला वारंवार थकवा येत असेल किंवा वय वाढल्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये ताकद नसल्यासारखं वाटत असेल किंवा डायबिटीस या आजारामध्ये औषध गोळ्या खाऊन किंवा बीपीच्या गोळ्या खाऊन, थायरॉइडच्या गोळ्या खाऊन मला खूप कमजोरी आल्यासारखं वाटत असेल, तर ही कमजोरी देखील भरून काढण्याची नैसर्गिक ताकद या तिळामध्ये आणि जवसाच्या मध्ये आहे. शिवाय याच्यामध्ये असणारे जे झिंक आहे, सेलेनियम आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, व्हिटॅमिन ई आहे, हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करणार आहे आणि मग वेगवेगळ्या आजारापासून बचाव होण्यासाठी आपली मदत होणार आहे. जर तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस असेल, वय वाढल्यामुळे तुमचे गुडघे खूप जास्त दुखत असेल, सुजून आले असतील किंवा खूप मोठे झाले असतील आणि तिथं कुठेतरी इन्फ्लामेशन झालं असेल, तर अशा वेळेला या तिळामध्ये असणारे जे सिसामिन नावाचा पदार्थ आहे, तो तुम्हाला याच्यावरती नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पोटातून तर तीळ घ्या,
परंतु तिळाच्या तेलानं तुमच्या गुडघ्याच्या आजूबाजूला आवर्जून मसाज करा, ते तिथं हलक्या हाताने मुरवा, याचा देखील खूप चांगला फायदा होईल. आंघोळीच्या आधी अर्धा तास तुम्ही मसाज करा हळूवारपणे, आणि त्याच्यानंतर आंघोळ करताना गरम पाण्याचा शेक, त्याच्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाका आणि ते गरम पाणी तुमच्या गुडघ्यावरती थोडंसं ओतत राहा. खूप चांगला फायदा तिथं होईल. तिथं चांगलं स्नेहन होईल, तिथं चांगलं उष्णता तयार होईल, तिथला जो वात आहे तो कमी होऊन तिथल्या असणाऱ्या वेदना, तिथं असणारी सूज कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. माऊली फक्त तुम्ही करून बघा, कुठलाही साईड इफेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला होणार नाही. सोबतच याच्यामध्ये असणारे जे सेलेनियम आहे ते आपल्या थायरॉइड ग्रंथीसाठी अतिशय चांगलं काम करणार आहे. थायरॉइड ग्रंथी ही अशी ग्रंथी आहे ज्याच्यामध्ये सेलेनियम सगळ्या शरीरातील अवयवापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये, आणि सेलेनियम जेव्हा चांगल्या प्रकारे बॉडीला, शरीराला या तिळाच्या माध्यमातून मिळेल, तेव्हा थायरॉइड ग्रंथीचं हार्मोन तयार करायचं जे काम आहे T3 T4 हे खूप चांगल्या प्रकारे होईल. ते कधीही तुम्हाला याच्यामध्ये इम्बॅलन्स होणार नाही. खूप चांगल्या प्रकारे थायरॉइड ग्रंथी काम करण्यासाठी मदत होईल. शिवाय जवसाप्रमाणेच याच्यामध्ये देखील फायटोइस्ट्रोजन मुबलक प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे हार्मोनल बॅलन्स स्त्रियांच्या मध्ये किंवा पुरुषांच्या मध्ये चांगला राखण्यासाठी याच्यामुळे चांगला फायदा होणार आहे. एवढंच नाही तर आपल्या शरीराचा सगळ्यात बाहेरचा आणि सगळ्यांना दिसणारा, ज्याच्यासाठी आपण सतत खटाटोप करत असतो, तो म्हणजे आपले केस आणि आपली त्वचा टवटवीत, उत्साही आणि खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या फ्रेश राहण्यासाठी याच्यामध्ये असणाऱ्या तिळाच्या आणि जवसामध्ये असणाऱ्या ज्या पोषक घटकाच्या मुळे त्याचं पोषण चांगलं होणार आहे. त्वचा कोरडी पडणं असेल, त्वचावर सुरकुत्या पडणं असेल, किंवा अजून काळे डाग पडणं असेल, केस गळती असेल, केसामध्ये कोंडा होणं असेल, केस लवकर पांढरे होणं असेल, याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम मिळण्यासाठी या तिळामुळं आणि जवसामुळं आपल्याला फायदा होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचं आहे. आता पाहूया हे नेमकं कसं घेतलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, कोणी नाही घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी तुम्हाला हे घ्यायचं आहे. तर मित्र हो, सकाळी उपाशीपोटी तुम्हाला हे घ्यायचं आहे. तुम्ही कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता, किंवा तुम्ही साधी पावडर अशी बारीक चावून खाऊ शकता, किंवा तुमच्या भाकरीच्या पिठामध्ये, चपातीच्या पिठामध्ये हे पावडर तुम्ही टाकू शकता, तिळाची, जवसाची, किंवा ताकामध्ये देखील टाकू शकता, किंवा तुमच्या कुठल्याही सॅलडमध्ये, भेळमध्ये, किंवा भाजीमध्ये, पोह्यामध्ये, चिवड्यामध्ये, उपीटमध्ये सुद्धा ही पावडर तुम्ही टाकून खाऊ शकता. खूप चांगले रिझल्ट मिळणार आहे. कशा पद्धतीने ही पावडर बनवायची आहे, तर तुम्हाला मंद आचेवरती, गॅसवरती ह्या पावडर तिळाला किंवा जवसाला अगोदर भाजायचं आहे, आणि त्याच्यानंतर मिक्सर मधून बारीक काढायचंय. का बरं मिक्सर मधून बारीक काढायचंय? ह्या जवसाचं खास करून बाहेर जे कवच असतं ते पचायला जड असतं. मग अशा वेळेला जर तुम्ही ह्याची पावडर केली तर ती पचायला अजून हलकी जाते. त्याच्यामध्ये असणारं जे तेल आहे, ह्याच्यामधला जो अर्क आहे, तो तुमच्या त्या पाण्यामध्ये मिसळतो, तुमच्या आतड्यामध्ये लवकर शोषला जातो, आणि याचे अतिरिक्त फायदे तुम्हाला होतील. त्यासाठी तुम्हाला उपाशीपोटीच का बरं खायचे? कारण सकाळी उपाशीपोटी आपली आतडी कशी असतात, एकदम रिकामी असतात, पोट साफ झालेलं असतं, किंवा रात्री खाल्लेलं बऱ्यापैकी खाली जाऊन बसलेलं असतं. खास करून स्टमक म्हणजे जठर आणि लहान आतडे हे मोकळं असतं बऱ्यापैकी, आणि आपल्याला माहित आहे लहान आतड्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या खाल्लेल्या अन्नातील पोषक घटकाचं पोषण आणि शोषण होत असतं. म्हणून सकाळी उपाशीपोटी ही पावडर तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचंय. किती घ्यायचंय? 1 चमचा, साधा चमचा जो पोहे खायचा असतो तो, आणि 1 साधा चमचा जो जवसाचा आहे तो, अशा पद्धतीने मिक्स करून एकत्रित तुम्ही घेऊ शकता, किंवा स्वतंत्र वेगवेगळे सुद्धा घेऊ शकता, किंवा दिवसभरामध्ये देखील तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे घेऊ शकता. आता हे किती दिवस घ्यायचे? साधारण महिनाभर घ्या, त्याच्यानंतर 1 महिनाभर तुम्ही थांबा, परत 1 महिनाभर घ्या, अशा पद्धतीनं. आणि हे चांगलं आहे म्हणून अति जास्त प्रमाणात घ्यायचं नाही. औषध म्हणूनच घ्यायचं, औषधासारखंच कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. अति तिथं माती असते हे लक्षात ठेवायचं. यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही ह्या तिळाच्या जवसाच्या मध्ये जर समप्रमाणामध्ये बडीशोप आणि ओवा जर टाकला तर अजून अतिरिक्त फायदे तुम्हाला याचे होणार आहेत. बडीशोप आणि ओवा देखील भाजूनच घ्या, आणि ह्याचं एकत्रित मिश्रण एका बंद काचेच्या भरणीमध्ये, जसं ते एअरटाईट कंटेनर असावं, हे एअरटाईट कंटेनर आहे, हवामध्ये जात नाही, म्हणजे पाणी सुटत नाही, किंवा ह्याचं क्वालिटी चांगली राहते. हे अशा पद्धतीचं एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्ही ही पूड जी आहे ती भरून ठेवा, आणि दरवेळी जेवण झाल्यानंतर 1 चमचा मुखवास म्हणून जरी खाल्ली, कुठली, हे तीळ, जवस, ओवा आणि बडीशोप ह्याचं जे मिश्रण आहे भाजून घेतलेलं, त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं काळं मीठ किंवा सैंधव मीठ टाका. अजून चांगले रिझल्ट तुम्हाला पचनासाठी किंवा इतर सगळे फायदे करून घेण्यासाठी होणार आहेत. आणि आपल्या घरामध्ये हे सगळे पदार्थ खूप सहज उपलब्ध असतात, फक्त आपल्याला ते खायचे आहेत नियमित प्रमाणे. आता हे कोणी नाही खायचं, खात असताना काय काळजी घ्यायची? जर हे खायला सुरू केल्यानंतर तुम्हाला काही विशेष त्रास होत असेल, याच्यातल्या कुठल्या घटकाची ऍलर्जी
एलर्जी तुम्हाला होत असेल तर अशा वेळेला तुम्हाला हे खायचं नाही, ते बंद करायचं किंवा खाण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला काही औषध गोळ्या चालू असतील, मगाशी मी सांगितलं बीपीचं कंट्रोल होण्यासाठी याच्यामुळे मदत होते, शुगर कंट्रोल मध्ये येण्यासाठी ह्याच्यामुळे मदत होते, कोलेस्ट्रॉल कमी कंट्रोल होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. त्यामुळे हे खायला सुरू केल्यानंतर तुमच्या औषध गोळ्या ज्या डॉक्टरांनी चालू केले त्यांना फक्त एकदा कल्पना द्या, डॉक्टर मी अशा अशा पद्धतीने खायला सुरू केलेलं आहे, तर त्या हिशोबाने मला तुम्ही डोस आणि त्याचं जे काही प्रमाण आहे ते ठरवून द्या, असं तुम्ही सांगा. डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित माहिती करून देते. नक्कीच आजपासून मी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीनं तीळ आणि जवस खायला कोण कोण सुरुवात करणार आहे आणि अतिरिक्त फायदे मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये बडीशेप आणि ओवा टाकायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. किंवा आजपर्यंत तुम्ही याच्यापैकी कुठला पदार्थ कशा पद्धतीनं खात होता हे देखील आम्हाला सांगा. बरेच जण चटण्या याचा वापरतात, चटण्या देखील खूप चांगल्या असतात, परंतु त्या देखील औषध समजून कमी प्रमाणामध्येच खाल्ल्या पाहिजे. त्यासोबतच ह्या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे आम्हाला आवर्जून सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला नक्की कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील खूप चांगला फायदा ह्या तिळाचा जवसाचा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.